अध्यात्मप्रेमी, भगवत भक्तिप्रेमी सुहृदजन, लगेचच सुरुवात करूया. सर्वांना आठवतंय की ज्या संदर्भात आपण बोललो होतो त्यावेळेला आपण अशा वाक्यापाशी होतो की भगवान श्रीकृष्णानं मथुरेमध्ये असणारे सगळे जे नागरिक जन होते त्यांना योग सामर्थ्यानं सोन्याच्या द्वारकेमध्ये नेलं, संपूर्ण प्रजाजनांना. आता अद्भुत रस आहे, पण एकदा भगवंत म्हटलं तर ते त्याला शक्य आहे. योग सामर्थ्यानं मथुरावासी सगळे जे लोक होते त्या सगळ्यांना योग सामर्थ्यानं भगवान श्रीकृष्णानं द्वारकेमध्ये नेले. जरासंधाच्या हल्ल्यापासून सतत आपल्या प्रजाजनांना त्रास व्हावा हे काही बरं नाही. या दृष्टिकोनातून राजधानीच हलवायचं काम कृष्णाने केलं. कृष्णाचं व्यक्तिमत्व हे नव्यानं नियम घडवणारं, नव्यानं इतिहास घडवणारं, प्रवाह पतित नव्हे तर प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची ताकद असणारं, समाज सुधारक असणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. तो स्वतःच मुळी भगवद्गीतेत 15व्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे पुरुषोत्तम आहे. समर्थांच्या भाषेत तो उत्तम पुरुष आहे. आणि अशा स्थितीमध्ये तो जगाला नवे नीती नियम घालून देतो. तो युग प्रवर्तक आहे, तो युगंधर आहे. हे लक्षात घेतलं की सगळी प्रजा ही द्वारकेला हलवणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे, दुष्प्राप्य आहे, दुष्कर आहे, पण तरी कृष्णाला ती जमली. हे आपण पाहिलं. आता द्वारकेमध्ये सगळे प्रजाजन आले तर त्यांची सुव्यवस्था कोण लावणार? राजा म्हणून गादीवर सिंहासनावर वृद्ध असणारे उग्रसेन होते. आता उग्रसेन का होते तर ते कंसाचे वडील आहेत, कृष्णाचे आजोबा आहेत, आणि त्यांना कंसानं तुरुंगात टाकलं. तर तुरुंगात टाकलेल्या आजोबांना कंस वधानंतर मथुरेच्या सिंहासनावर बसवायचं काम हे कृष्णाने केलं होतं. मग राजधानी बदलली पण राजा बदलत नाही, म्हणून उग्रसेन पुन्हा द्वारकेमध्ये द्वारकाधीश झाले. पण तत्व आणि व्यवहार याच्यामध्ये एक प्रकारचं संतुलन करावं लागतं. तत्व काय? उग्रसेन. पण व्यवहार काय? उग्रसेन वयाने इतके मोठे होते की त्यांना राज्यकारभार दैनंदिन झेपणारा नव्हता. तेव्हा बघा, कृष्णानं जाणून बुजून बलरामाला द्वारकेमध्ये ठेवलंय. हे गेल्या खेळ आपण बोललो. बलरामाला द्वारकेचा सगळा कारभार करायला सांगून कृष्ण एकटा मथुरेत आला. अजून जरासंध जो आता भेटणार आहे काल यवन ज्यांना वेढा घातलेला आहे, त्यांना मथुरेमधले सगळे प्रजाजन द्वारकेला हल्ले हे माहितीच नाही. मथुरेचे दरवाजे बंद असणार, गडकोट असेल, किल्ला असेल तर तो सुरक्षित असणार. आज काय घडतंय बाहेरच्या लोकांना कळणारच नाही. आणि असंच असायला पाहिजे. कृष्णानं ते केलं. आणि मग एक दिवस मथुरेच्या किल्ल्याचा त्या नगरीचा जो मोठा दरवाजा असेल ज्याला आपण महाद्वार म्हणतो, तो महाद्वार उघडून एकटा कृष्ण काल यवनाकडे चालत गेला. काल यवनानं वेढा घातलेला आहे. आपण आता बघितलंय काल यवन, यातला यवन शब्दाचा अर्थ परकीय आहे. काल म्हणजे काळ, काळासारखा, मृत्यूसारखा परकीय हल्ला त्याने वेढा घातलेला आहे. या वेढ्याला फोडण्यासाठी, काल यवनाला शासन करण्यासाठी कृष्ण भगवान एकटा मथुरेचा दरवाजा उघडून काल यवनाला सामोरा गेला. त्यात एक मुद्दा आहे. ज्यार्थी कृष्ण मथुरेमधून बाहेर पडलाय त्यार्थी काल यवनाला आणि त्यांच्या सैन्याला काय वाटेल?
कृष्ण अजून मथुरेतच आहे. द्वारकेहून तो आलाय हे कळायचा मार्ग नाही. तर ज्या अर्थी कृष्ण आलाय, मथुरेतून आलाय, गडाचा दरवाजा उघडून आलाय, तर त्याच्या माग मथुरेतले लोक आहेत तसेच असणार. प्रजा हल्ली तर कृष्ण हल्ला असता. कृष्णच्या अर्थी आहे त्याची प्रजाही आहे. आपल्या मराठी भाषेत हा गनिमी कावा आहे, तर तो करावाच लागेल. कृष्णाने तो केला आणि मग कृष्ण मथुरेचा दरवाजा उघडून, आजचा सुरू झाला, गेला ठिकाणा होता, मथुरेचा दरवाजा उघडून काल यवनाला सामोरा गेला निधड्या छातीनं एकटा. आणि विशेष म्हणजे कृष्णाचं वर्णन केलंय ते सगळं वर्णन भगवान श्रीकृष्णाचं आहे, पण त्याच्या हातात सुदर्शन चक्र नाही आहे, त्याच्या हातात कुठलंच शस्त्र नाही आहे, तो निशस्त्र आहे. आणि हे जेव्हा काल येऊन बघतो, त्या काल येऊन वाटतं की हा निशस्त्र आलाय, आपणही याच्यावर शस्त्राघात करून उपयोगी नाही असं पुढे येणार आहे. पण आता आपण कृष्ण मथुरेतून बाहेर पडून काल यवनाला सामोरा गेला, त्या कृष्ण दिसला कसा, कुणाला? काल यवनाला. ते वर्णन व्यास करतात. फायदे दोन. एक, ते वर्णन भक्त म्हणून आपल्याला आवडतं, आणि दुसऱ्या बाजूला हेच वर्णन काल यवनाला नारदांनी सांगितलेलं आहे. आणि नारदांनी त्यांच्या स्वभावानुसार भांडण लावण्यासाठी त्या काल यवनाला सांगितलेलं आहे की अशा अशा वर्णनाचा माणूस जर तुला दिसला तर तुझा तो महान शत्रू आहे, त्याला संपवलं पाहिजेस, नाही तर तुझी काही धडकत नाही. म्हणून तर त्याने वेढा घातलाय ना. मग त्याला ओळख पटली पाहिजे, या काल यवनाला ओळख पटली पाहिजे आणि भक्तांना आनंद वाटला पाहिजे. म्हणून व्यास वर्णन करतात बघा. कृष्ण भगवान दिसले कसे? अत्यंत लोभस आणि दर्शनीय, श्याम वर्ण, पीत वस्त्र, पितांबर, याच्या छातीवर श्रीवत्स लांछन शोभून दिसतंय. कंठात कौस्तुभमणी, बाहू पुष्ट आणि सुदीर्घ. सुदीर्घ म्हणण्याचं कारण धनुष्यबाण व्यक्त आला पाहिजे, धनुर्विद्या. पुष्ट आणि सुदीर्घ, चेहरा आनंदी, पवित्र, प्रफुल्लित, कमलासारखा, मकर कुंडल कानामध्ये. आणि वर्णन केलंय पश्चिम दिशेला चंद्र जसा उगवावा आणि तेजस्वी दिसावा, तसं मथुरेमधून एक तेजस्वी पुरुष बाहेर आला. काल यवनाला जाणवलं ही जी सगळी लक्षणे दिसणार, जे श्याम वर्ण, पीत वस्त्र, कमल नेत्र, हे सगळं नारदाने आपल्याला जे सांगितलं त्याशी तंतोतंत जुळतंय. म्हणजे आपला नारदाने सांगितलेला शत्रू हाच आहे. फक्त काल यवनाला धक्का बसला, तुम्ही एवढा पराक्रमी, एवढी मोठी सेना तुम्ही वेढा घातलेला, आणि मला भेटायला घेताना हा जो तुम्ही पुरुष आलाय नारदांच्या वर्णनानुसार, तो हातामध्ये शस्त्र न घेता आलाय. याचं धाडसाचं कौतुक करावं. कौतुक करताना विचार मनात काय वेडायला जाईल काय, मला भेटायला घेतोय आणि शस्त्र न घेता. मग काल यवनानं मनामध्ये उदार विचार केला. खरं तर शत्रू म्हणून करायचं काय कारण नाही, पण त्यानं उदार विचार केला की ज्या अर्थी हा येणारा माणूस निशस्त्र आहे, त्या अर्थी आपण निशस्त्रच असलं पाहिजे. शस्त्र टाकून तर ठेवून बाजूला काल यवन कृष्णाला भेटायला समोर आला. जरा एकदा बघून तरी घेऊया. तुम्हाला माहिती आहे कुस्तीच्या फडामध्ये दोन मल्ल एकमेकासमोर आले, अगोदर एकमेकाला बघतात, नंतर खांदे पकडतात, खडाखडी करतात, एकमेकाच्या शक्तीचा अंदाज घेतात, मग कुठला डाव टाकायचा ते ठरवतात. तिथं ते शक्य नव्हतं, पण दृष्टिक्षेपानं कृष्णाची ताकद जोखायचा प्रयत्न काल यवनाने केला. आणि आश्चर्य घडलं. निधड्या छातीनाला जो कृष्ण होता त्यानं चक्क काल यवनाला पाठ दाखवली आणि सरळ पळून जायला सुरुवात केली. किल्ल्याकडे नव्हे,
मथुरेकडे नव्हे, जंगलाकडे. काल येऊन फार खुश झाला. काय माझा पराक्रम, आला का मोठा छाती फुगवून मला भेटायला, पण मी नुसता दिसलो मात्र अहो राजधानी सोडून जंगलाकडे पळत सुटलाय. कसला हा कृष्ण, किती भित्रा. आणि असं कोण पळायला लागलं की दुसऱ्या माणसाला फार स्फुरण येतं त्याचा पाठलाग करण्याचं. जर काल येऊन पण स्फुरण आलं आणि तो त्याच्या मागे धावायला लागला. धावता धावता तोंडानं कृष्णाची निंदा करायला लागला, निर्भत्सना करायला लागला. म्हणायला लागला, यदु कुलोत्पन्न, यदु कुलोत्पन्न. त्याला कळली होती माहिती, मथुरा त्याच्या ताब्यात आहे, कंसाची मथुरा. यदु कुलोत्पन्न कृष्णा, अरे असलं पळून जाणं तुला शोभत नाही, असं पळपुटा होणं शोभत नाही. आता असेल तर निशस्त्र का होईना पण 2 हात माझ्याशी करतील. अशा प्रकारे भरपूर निंदा व्यंजक असे शब्द काल यवन कृष्णाला उद्देशून बोलायला लागला. दुसऱ्याचा असता तर थांबला असता आणि उत्तराला प्रत्युत्तर केलं असतं. पण कृष्णा फारच हुशार आहे, पण त्यानं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि पळणं मात्र चालू केलं. तो पुढे पळतोय आणि काल येऊन मागं पळतोय. पळता पळता अरण्य पार झालं. अरण्याच्या पलीकडे पर्वत लागला. पर्वत दोघं चढून गेले आणि त्या पर्वतामध्ये त्या निबिड अंतरण्यात निबिड ठिकाणी एक गुहा दिसली आणि त्या गुहेमध्ये कृष्ण भगवंतानं प्रवेश केला. मुद्दा म्हणून थांबून आपण गुहेत जातो हे काल यवनाला कळलं पाहिजे अशी व्यवस्था करून पण पळण्याचं नाटक करत करत त्याने त्या गुहेमध्ये प्रवेश केला. काल यवनाला आणखीच स्फुरण चढलं. अहो विजय म्हणजे लढाई न करताच विजय मिळाला की, हा तर पळतच सुटलाय, फक्त त्याला पकडायचं आणि मारायचं. गुहेमध्ये कृष्ण शिरल्यानंतर पाठोपाठ काल यवनही गेला आणि बरंच आत अंधाऱ्या अशा गुहेमध्ये गेल्यानंतर सगळीकडे बघायला आला की कृष्ण कुठे दिसेना. एवढ्यामध्ये दूर प्रकाशाची तिरीप आली आणि ती जी प्रकाशाची तिरीप आली त्याच्यामध्ये गुहेच्या अगदी टोकाला एका दगडी अशा टोक्यावर कोणीतरी पुरुष निजलेला दिसला. आणि मला सांगायचं राहिलं की कृष्णानं जो शेला पांघरलेला होता तो लाल रंगाचा होता. पितांबराला खुलून दिसला पाहिजे आणि तो लाल रंगाचा शेला कृष्णाचा आहे हे पळणाऱ्या कृष्णाकडून काल यवनाच्या डोक्यात पक्क बसलो. आणि मग त्या दगडी कोट्यावर पुन्हाची तिरीप आली. त्या ठिकाणी तोच लाल रंगाचा शेला पांघरून एक जण झोपलेला दिसला. काल यवनाच्या मनात आलं, काय माझा पराक्रम, हा पळत सुटला, पळता पळता घाबरला, दमला, आता मी काय गुहेत येत नाही असं गृहीत धरलं आणि खुशाल झोपी गेला. किती भित्र आहे बरं हा. तर हा नक्की कृष्णच असणार, कारण शेला तर तोच आहे. आणि म्हणून काल यवनानं शेला पांघरलेला जो कृष्ण होता त्याच्यामध्ये त्या कृष्णाला जवळ जाऊन, आता गर्विष्ठ माणूस कसा असतो बघा, जवळ जाऊन हाताने उठवता आलं असतं, पण गर्विष्ठ माणूस गर्विष्ठच असतो. काल यवनानं ही जी आकृती होती झोपी गेलेली त्या आकृतीला लाथ मारली आणि लाथ मारून त्याला उठवायचा प्रयत्न केला. ती जी कोण आकृती होती ती जरा हल्ली, मग शेरा बाजूला केला. डोळे होते ते मिटलेले होते, ते चुरचुरत होते, जरा डोळे मोठे उघडले आणि समोरच्या व्यक्तीकडे बघितलं. तेव्हा काल यवनाला कळलं की पाहिजे का कृष्ण नाही द्या, आता कोण आहे बघूया. पण त्याच्या आधी कोणीतरी झोपलेला आहे, त्याला सरळ न उठवता लाथ मारून उठवलं. त्याचं वर्णन व्यास फार छान करतात. आपण भागवतामध्ये गद्यात बोलताना व्यासांचे शब्द, व्यासांची वाणी सुद्धा मधून मधून होत. व्यास म्हणतात, ननु असौ दूर मानीय शेते ना तुह साधुवत किती मत्वा
अच्युतम मूढस्तम पद समताडयत. अच्युत असणाऱ्या त्या कृष्णाला पद ताडयत, लाथ मारून, कृष्ण नव्हता कोणी दुसरा होता, पण पद पद पदवून ताडयत, पायाने ताडन केलं म्हणजे लाथ मारली. हा दुसरा चरण आहे. आधी काय म्हटले, ननु म्हणजे खरोखरच, रामबंधूंच्या मनात विचार आला, ननु खरोखरच असं दूर मानीय शेते माम इह साधुवत. माम दूर आनीय, मला झुकांडी दे दे दूर आणून, दूर मानीय इह या ठिकाणी शेते भिजलाय. कुणाप्रमाणे? साधुवत, एखादा साधू असावा तसा इथं तो लबाड कृष्ण मला झुकांडी दे तितक्या लांब आणून माझ्या डोळ्यात धुळफेट करून खुशाल झोपला असं म्हणून पदवी ताड येत त्याला लाथ मारली. आता सांगितलं, लत्ता प्रहार झाल्यानंतर ती जी कोणी झोपलेली व्यक्ती होती ती उठली, तिने डोळे चोळले, बराच काळ ती व्यक्ती झोपलेली होती आणि उघडल्यानंतर प्रथम त्या व्यक्तीला काही कळेच नाही, कुणी आपल्याला उठवलं. आता उठवलं कुणी म्हणून आसपास बघतो तर त्या ठिकाणी समोर त्याला लाथ मारणारा काल यवन दिसला. त्या झोपी गेलेल्या व्यक्तीने खात्री बाळगली की मला लाथ मारत उठवणारा कोण, माझ्या समोर उभा आहे तो, दुसरा कशाला लाथ मारेल. तर मारली, गेला कुठं, ह्या इथे उभा आहे त्याची लाथ मारणारा हाच असला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी त्याच्याकडे रागाने पाहिलं. इतकं असतं हे काही विषय घडलं नसतं. पण हा झोपणारा जो होता तो एक ऋषी आहे, राजर्षी आहे. त्याचं नाव मुचुकुंद असं आहे. आपण मराठीमध्ये मुचकुंद असं म्हणतो, पण ते बरोबर नाही आहे. मुचुकुंद कदाचित म्हणायला कठीण पडतं म्हणून आपण च केलं असेल, पण मुळात भागवतामध्ये त्याचं नाव मुचुकु हे 3 उकार आहेत, हे लक्षात घ्या. तर मुचुकुंद असं त्याचं नाव आहे. हा ऋषीच नाही आहे तर राजर्षी आहे. आणि त्यानं डोळे उघडून या व्यक्तीकडे पाहिलं तेव्हा त्या मुचकुंद ऋषींना अशा प्रकारचं वरदान मिळालेलं होतं की तुम्हाला झोपेतून जो कोणी उठवी आणि जो उठवणारा पहिल्यांदा तुमच्या नजरेला पडला तर तुमच्या नजरेमध्ये एवढा अंगार असेल की तुम्हाला झोपेतून उठवणाऱ्या माणसाला शासन म्हणून तो भस्मसात होईल. थोडक्यात काल यवनानं उठवलं, कृष्ण समजून मुचुकुंद जागे झाले. त्यांनी तीव्र नजरेनं खजरांगार, आपण म्हणतो खैराच्या लाकडासारखे खजरांगार अशा नजरेनं पाहिलं आणि काल यवन संपला. कृष्णाचं वैशिष्ट्य बघा, एकदा काल यवन संपला तर बाकीचं सैन्य पळत सुटणार, त्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही, टिकणारच नाही. ती पद्धतीची त्या कालखंडामध्ये राजा पडला की प्रजेनं पळायचं, वेळा आपोआपच उठणार. त्यामुळे मर्मस्थानी घाव घालणं तो घातला, पण घालताना किती युक्ती केली, सगळं करून नामान्य राळा. म्हणजे काल येऊन तर मेला कुणामुळं, मुचुकुंदामुळे. गंमत आहे, मुचुकुंदामुळे मेला, मुकुंदामुळे नाही मेला. मुकुंद बाजूला राहिला आणि मुचुकुंद जो होता त्याने बरोबर मारला असं आपल्या लक्षामध्ये. आता भागवतामध्ये किती रंगवले बघा. सहजच तुमच्या मनामध्ये विचार येईल की कोण हा मुचुकुंद, त्याच्या नजरेमध्ये एवढी शक्ती आली कुठून. तर माणसं 12 तास झोपतात हो, किती तास झोपला तो कोण असतो, इतकी दीर्घ झोप याला का आली, कारण काय घडलं ते तुमच्या म्हणजे मनात येणार. ते सगळं परीक्षितीच्या मनात आलं. त्याला म्हणतात भागवताची जादू. आणि परीक्षिती राजा शुकाचार्याने विचारतो. आता गंमत बघा, 7 दिवस फक्त आहे भागवत ऐकायचंय, कृष्णाच्या गोष्टी ऐकून झाल्या, त्या चालल्या आहेत अजून, आपल्याला तर मोक्ष मिळवायचा आहे, मग कशाला मध्ये मध्ये प्रश्न विचारायचे, कथा लांबत नाही का. पण अशी काळजी नाही करायची.
परीक्षेची प्रश्न किती विचारतोय बघा. हे ब्रह्मन म्हणजे शुकाचार्य, काल यवनाचा नाश करणाऱ्या त्या पुरुषाचे नाव काय, तो कोणत्या कुलात जन्मला, त्याचा पिता कोण, त्याचा पराक्रम कसा, तो गुहेत निजला का, आणि एवढा त्याचा डोळ्याचा प्रभाव कसा की काल येऊन नष्ट झाला. मला वाटतं संशय रत्नमालेसारखी प्रश्नावली आहे असं आपल्या लक्षात देईल. आणि त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं व्यासाने तिथे दिली आहेत. फक्त ती उत्तरं दिली आहे कृष्णाला. कारण आता कृष्ण जिथं लपला होता तिथून बाहेर आला आणि त्या कृष्णाला शुकाचार्यांच्या मुखानं, कृष्णासाठी पण शुकाचार्यांच्या मुखानं परीक्षितीला आपल्याला कथा आहे. आणि छान कथा आहे. कोण बरं मुचुकुंद, तर भागवताच्या आधी गीता आहे 1000 वर्ष. आणि अशा कालखंडामध्ये गीतेमध्ये जे कोणी 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला कर्मयोगी सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये विवस्वान आहे, त्याच्यामध्ये मनु आहे. विवस्वान म्हणजे सूर्य, विवस्वान आहे, मनु आहे, एक मोठं नाव आहे इक्ष्वाकू, नंतर जनक आहे. हा जो इक्ष्वाकू आहे हा रघुवंशाचा पहिला पुरुष आहे. नाव जरा उच्चारायला कठीण आहे, पण इक्ष्वाकू हा रघुवंशाचा पहिला राजा. त्याच्या पोटी माधंता म्हणून राजा झाला आणि त्याच्या पोटी हा मुचुकुंद ऋषी आहे. ऋषीमुळे मुचुकुंद राजा झाला. म्हणजे इक्ष्वाकूचा नातू. आता तो कथा आपण बघूया, वेळ वाचूया. परीक्षितेला शुकाचार्य सांगतात, ऐकतोय कोण, श्रीकृष्ण किंवा आपण. इक्ष्वाकू मांधाता, त्याचा मुलगा आपला मुचुकुंद. हा मुचुकुंद अत्यंत पराक्रमी होता, राजा असून ऋषी होता. इतका इंद्रादी देवांना जेव्हा असुरांची भीती वाटत होती, स्वर्गातले देव ते धावत धावत रघुराजाकडे म्हणजे इक्ष्वाकू वंशाच्या नातवाकडे येत होते आणि विनंती करतायत की सगळ्या असुरांचा बंदोबस्त करायचं काम तू कर आणि देवांना सुरक्षित कर. म्हणजे गंमत आहे, आपण देवाचा धावा करतो, तिथे देव माणसांचा धावा करतो आणि देव धावत धावत येत आहेत आणि म्हणतात आमचं रक्षण कर. आणि किती वर्ष, 12 वर्ष, 20 वर्ष, 2 तपत निश्चित 24 वर्ष या माणसानं आता राज्यकारभार सोडलाय आणि असुरांचा नाश करत करत देवांचं रक्षण केलं. देवांच्या डोक्यावर उपकाराचं प्रचंड ओझं झालं. त्यांना कळेना किती याच्याकडनं आपण कष्ट करून घ्यायचे. आणि मग त्यांनी शिवशंकराला विनंती केली की तुझा जो पुत्र आहे तोही पराक्रमी आहे, कार्तिकेय, तर त्याला आता आमच्याकडे पाठवतो. तो तरुण आहे, त्याला आमच्याकडे पाठव, तो आमचं रक्षण करील. आणि मग इंद्रादी देवांनी कार्तिकीय सेनापती होऊन देवांचं रक्षण करायला लागल्यानंतर मुचुकुंदांना विनंती केली की आमच्यासाठी तुम्ही 24 वर्ष कष्ट केले, संसार सोडला, पृथ्वी सोडली, आता अधिक कष्ट नको, तुम्ही विश्रांती घ्या. मुचुकुंद म्हणाला, तुमचं रक्षण करता करता माझ्या डोळ्याला डोळा लागत नाहीये, झोपच मला मिळालेली नाहीये, तर मला असं वरदान द्या की मी सुखाने झोपतो. इंद्र म्हणाला असेल ठीक आहे. इंद्र म्हणाला झोपच तू आनंदानं पाहिजे तुला झोप, गुहेत झोप, कोण तुला देणार नाही. आणि तुला असं वरदान मी देतो की तुझी झोप मग कोणीच करणार नाही. आणि जर कुणी केली आणि उठलेला तू, चितेला तू, रागावलेला तू पहिल्यांदा ज्याला बघशील त्याचं मरण ओढवेल. कृष्ण लपून बसला होता आणि पहिल्यांदा कोण दिसायला पाहिजे, काल गेला. आता हे सगळं आपल्या लक्षामध्ये आलं. ही कथा पण आपण ऐकली. शुकाचार्य कथा सांगता सांगताच बाजूला होत आहेत आणि मुचुकुंद कृष्णासमोर उभा आहे. आता कृष्ण आला, त्याचं रूप कसं आहे आपण लक्षामध्ये घेतलं. श्यामवर्ण आहे, कमल नेत्र आहे, सुहास्य वदन आहे आणि तो मुचुकुंदासमोर उभा आहे. आता मुचुकुंदाला प्रश्न पडला की हा कोणीतरी दिव्य पुरुष दिसतोय, हा दुसऱ्यांदा आपण बघतोय, याला काही त्रास नाही. पहिल्यांदा त्याला बघितलं तो मेला, पण तो मेला तरी कोण, काही माहितीच नाही ना. हा मेला तो कोण, तू तर कोण, असा प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याने सांगितलं की हे
म्हणजे पुरुषा कृष्णाला उद्देशून म्हणतोय की कथा सगळी आपल्या लक्षात आली की नेत्रावश होतो वगैरे, पण मागचे शब्द पुन्हा उच्चारू नको. पण तू जो समोर उभा आहेस मुचकुंद म्हणतोय, तो एखाद्या बलवान अशा सिंहासारखा उभा आहेस, पुरुष सिंह. तू कोण आहेस बरं? तू तेजस्वी पुरुष कोण आहेस? मुचकुंदाने विचारायला सुरुवात केली. किती व्यासांची भाषा छान आहे बघा. तू दिसतोस असा पुरुष सिंहासारखा, पण तुझं चरण किती कोमल आहे. आणि कोमल चरण असताना काटे कुठे तुडवत जंगलात या माझ्या गुहेमध्ये मला यायचं कारण काय? तर तुझं तेज बघावं तर प्रश्न पडला, तू कोण आहेस? आता रंगवले कसं बघा. तू सूर्य आहेस का? चंद्र आहेस का? इंद्र आहेस का? लोकपाल आहेस का? तर आणखी कुठला दुसरा देव आहेस? पण मला तर असं वाटतंय बघा, मला तर असं वाटतंय की तू शिवही नाहीयेस, तू ब्रह्मही नाहीयेस, म्हणजे ब्रह्मदेव. तू बहुतेक विष्णू असला पाहिजेस. आणि कशावरून? तर ही गुहा अंधारी आहे. अंधारात त्या काल यवनानं मला ओळखलं पण नाही आणि लाथ म्हणून उठवलं. आत्ता बघतो तर तुझ्या नुसत्या असण्यानं ही सगळी गुहा प्रकाशानं भरून गेली आहे. आणि अशा प्रकारचा तेजो भास्कर एकच असू शकतो, तो म्हणजे देवाधिदेव महाविष्णू. मुचकुंद ऋषी म्हणताय, आता ऋषी म्हणतात आपण, मुचकुंद म्हणताय की बहुतेक कृष्णा तूच असावास. आता तू कोण हे विचारायच्या पूर्वी मी कोण तुला सांगतो. परिचय करताना ही शिष्ट संमत पद्धत आहे. सहज जाता आता सांगतो शिष्ट संमत. दोन माणसं तुम्हाला भेटली तर कधीही तुझं नाव काय असं विचारू नये. माझं नाव काय ते आधी सांगावं आणि मग म्हणावं तुझं नाव काय. ही शिष्ट संमत पद्धत आहे. आधी बोलत नाही. तर अशा वेळेला मुचकुंद ऋषी स्वतःची माहिती सांगतो. आता ही सगळी आपण ऐकली आहे, पण कृष्णाला नव्याने कळतीये. माझं गोत्र काय, कुल काय, मी कुणाचा मुलगा कोण वगैरे सगळं सांगितलं. आणि कृष्णाला त्याने प्रश्न विचारला की तू मला विष्णू वाटतोस, तर खरंच मला सांग तू विष्णू आहेस का? आता गीतेचा भागवतावर किती परिणाम आहे बघा. कृष्णाने उत्तर दिले तर राजा मुचकुंदा, अरे माझे शब्द बघा, माझे जन्म, माझी कृत्य, माझी नावं हजारो आहेत, अनंत आहेत. पृथ्वीवरचे रजत कण एक वेळ मोजता येतील, पण माझी नावं मोजता येणार नाही. विष्णू सहस्रनाम हे आपल्यासाठी आहे. विष्णू हजार नावात मावत नाही. आता गीतेचा प्रभाव कसा? तर हेच म्हटलं, अर्जुनाने प्रश्न विचारला 4थ्या अध्याय सुरुवातीला की आता सांगतोस की हा योग खंडित झाला, हा विसरला गेला कर्मयोग. मी तो पुन्हा सांगतोय, पण हा पूर्वी मी सूर्याला सांगितला होता, इक्ष्वाकुला सांगितला होता. तर अर्जुन म्हणतो, तर तू तर माझ्यासारखा यदुकुळामध्ये जन्मलेला समवयस्क. कृष्ण आपला सूर्य तर किती प्राचीन. आत्ताचा आरवा चिंतू त्या प्राचीन सूर्याला कसं काय सांगायला गेलास? तेव्हा भगवंत म्हणाले आणि पुढे 11व्या अध्यायामध्ये म्हणाले की माझे जन्म, माझी कर्म ही मला माहिती आहे, तुला माहिती नाही. किती साम्य आहे बघा. मुचकुंदाने तेच सांगितलं की माझे जन्म, माझी कर्म तुला माहिती नाही. इतकं छान जमवलंय. सांप्रत माझा जन्म कुठे झाला हे तुला सांगतो. किती छान माहिती आहे बरं. की मी पूर्वी कोण कोण होतो नाही सांगत तुला, काय गरज आहे? आत्ता गरज काय आहे? तू मला भेटलास, मी तुला भेटलो. आत्ताच्या कालखंडात छान वर्णन केले, मला वासुदेव कृष्ण म्हणतात. जे मागच्या रामासकट 7 अवताराबद्दल बोलायलाच नको, माहिती सांगायची गरज नाही. आता मला वासुदेव म्हणून. आता का वासुदेव सांगितलं? तर जुन्या कालखंडातलं पुन्हा शिष्ट संमत पद्धत अशी आहे की गुरुकडे गेलं तर शिष्यानं आपल्या घराण्याचं नाव सांगायचं, आपल्या आई वडिलांचं नाव सांगायचं आणि मग आपलं नाव सांगायचं गुरुकुलामध्ये. याच पद्धतीनं
कृष्ण या ठिकाणी जर मुचकुंद ऋषींनी आपल्या इक्ष्वाकू कुळाचा उल्लेख केलाय तर कृष्णही मुद्दाम सांगतोय की मी यदू कुळामध्ये जन्मलेला आहे. ते मुद्दाम महत्वाचं आहे. तर मी आता यदू कुळामध्ये जन्मलेला आहे आणि इथं पुन्हा गीतेचा प्रभाव बघा. आपल्याला वेगळी माहिती व्यास सांगतायत. इथं सांगतायत ते म्हणतायत कृष्ण मुचकुंदाला सांगतोय तुम्ही वासुदेवाने कृष्णाचा जन्म का घेतला तर ब्रह्मदेवाने मला विनंती केली. आपला अवतार का झाला ब्रह्मदेवाने मला विनंती केली की पृथ्वीवर पापी लोकांचा भार वाढलाय. आता खरे अवतार सगळे यासाठीच आहेत पण मुद्दाम सांगितले ब्रह्मदेवाने विनंती केली की पृथ्वी तलावर पापी लोकांचा भार वाढलाय. अधर्म आणि अधर्मी त्या लोकांचा भार वाढलाय. त्यांचा नाश करण्यासाठी वासुदेव कृष्ण म्हणून मी जन्म घेतला असा स्पष्ट उल्लेख आहे. याचाच अर्थ भगवद्गीता इतर व्यासांच्या मनात नक्की आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. 4था अध्याय 7 आणि 8 श्लोक. गीतेवर आपण भागवते भगवद्गीतानुसारी का म्हणतो स्पष्ट आपल्याला दिसतं. आणि कृष्ण स्वतःचे पराक्रम सांगतो. मी कंसाला मारलं, मी प्रलंबासुराला मारलं आणि खरं सांगतो तुझ्या करवी काल यवनाला पण मारलं. हे कृष्णाने बोलण्याची मोठी गंमत आहे. तुझ्या करवी काल यवनाला पण मारलं. कारण हा काल येऊन मथुरेला वेढाघून बसला. कोणावर आला होता जरासंधावर. जरासंध कोण कंसाचा सासरा. हे सगळे जे असुर माजलेत आणि मातलेत त्यांचा नाश करण्यासाठी वासुदेव कृष्ण म्हणून माझा जन्म आहे असं बोलून भगवान विष्णू मुचकुंदावर प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झालेले ते म्हणाले की अरे माझं मोठं काम तू केलंस. तुझ्या त्या वरदानामुळे असेल पण माझं मोठं काम केलंस. काल यवनाचा नाश केलास तर माझ्याकडनं काहीतरी वरदान मागून घे. व्यास म्हणताय मुचकुंद ऋषी राजा होता आणि पहिल्यांदा विष्णू त्याला म्हणतोय भगवान तू वरदान मागून घे. त्या मुचकुंद स्पष्टपणे म्हणतोय मी इतकी वर्ष राजा म्हणून जगलो पण मी कधीच भक्तीचा आणि मोक्षाचा विचार केला नाही. माझं आतापर्यंत आयुष्य फुकट गेलं. बरंचसं झोपेत गेलं आणि बरंचसं 24 वर्षाचं देवांचं रक्षण करण्यात गेलं. पण पुनरपी जननम पुनरपी मरणम हे काही सुटलंच नाही. मोक्ष मिळालाच नाही. आता जर मागायचं झालं तर मी तुझ्याकडे मुक्ती मागेन. यास जाता जाता आपल्याला काय शिकवतात बघा. समजा देव प्रसन्न झाला काय मागू आपण. घर नसेल तर 3 मजली घर दे असं म्हणून याच्या पलीकडे काही जमणार नाही. मुचकुंदाचं तसंच झालंय. सहज आठवतं विवेकानंद BSc झाले होते. वडिलांचा अंत झाला होता. भक्ती भावंड होती. तिथे नोकरी मिळत नव्हती. घरामध्ये एका अर्थानं अगदी अन्नान्न नाही पण अतिशय अडचणी स्थिती होती. आणि नेहमी ते म्हणायचे रामकृष्ण परमहंसांना की ती काली माता तुमचं ऐकते ना. नेहमी सांगता काली माता ऐकते म्हणून मला एक नोकरी मिळवून द्या की. काली मातेचं शब्द ऐकल्यानंतर रामकृष्ण परमहंस म्हणाले तुम्ही कशाला मागायला पाहिजे तू जाऊन माग ना. विवेकानंद काली मातेसमोर गाभाऱ्यात 3 वेळा गेले आणि 3 वेळा हात हलवत परत आले. रामकृष्णांनी विचारलं एवढं पाठवलं तुला आई प्रसन्न होते काय मागितलंस. बाहेर पडणार ते म्हणाले एकदा विवेक मागितला, एकदा भक्ती मागितली, एकदा शक्ती मागितली, नोकरी मागायचं लक्षातच आलं नाही. बरं आहे. जेव्हा जगदंबा प्रसन्न होते तर नोकरी काय मागायची. तसं मुचकुंदाचं झालं. मुचकुंद म्हणतो नाही आता मी त्या सुखामध्ये निमग्न राहणार नाही. जे प्रपंचातलं सुख आहे ते नको. इतके दिवस भूपती म्हणून मी काम केलं. स्त्री घरदार प्रजा यांची चिंता केली पण माझ्या लक्षातच आलं नाही. पुन्हा तत्वज्ञान बघा की मी एक मातीचा घडा आहे. मी मृण्मय आहे आणि मला चिन्मय व्हायचंय. हे मी विसरूनच गेलो. हे अच्युता संसारामध्ये भटकणारी सगळी जी माणसं असतात ती
तुझ्याकडे येतात ती सज्जनांच्या वाटेने. आता पुन्हा तत्वज्ञान बघा. नामस्मरण एक छान पायरी आहे भगवंताकडे जायची. पण दुसरी एक पायरी आहे सत्संग. इथं सांगितलं सत्संग मी करायला पाहिजे, नामस्मरण करायला पाहिजे. आणि भगवंता आता जर मला तो काही वरदान देणार असलास तर जन्मोजन्मी अगोदर मोक्ष दे, पण एका जन्मोजन्मी तुझी चरण सेवा दे. नामदेव महाराज हेच म्हणाले, तू कुठलाही जन्म दिलास तरी चालेल, मनुष्य करशी करी भक्तीचे विषय, तुझे दारी वसे ऐसे करी. झाड केलंस तुळशीच कर, कुत्रा बनवलंस नैवेद्य भक्षण करायला त्या दरवाजापाशी मी येईल देवळाच्या, असं कर. पाणी बनवलंस सड्याच्या रूपानं, नीर करशी तरी सडियाचे विषय, तुझे दारी वसे ऐसे कर. नामदेव काय आणि मुचकुंद काय, भक्त शेवटी भगवंताकडे मागतात की चरण सेवा. अशा प्रकारची चर्चा झाली. आणि मग भगवान म्हणाले, खरंच मुचकुंदा, अरे पूर्वी देवानं तू मदत केलीस, तर नाही म्हणतो तरी तू कीर्तीच्या मागे धावला असेल. आता काल यज्ञाला शिक्षा केलीस, नाही म्हणतं तर तू शक्तीच्या मागे धावला असेल. पण आता मात्र तू भक्तीच्या मागे धावलास. तुला खरी खरी भक्ती मिळाली, आता कोणत्याही प्रकारची अडचण नाही. पुढचा जन्म तुला याहून चांगला मिळेल. आता त्या वेळच्या भाषेत म्हटलंय, या खगेचा तुझा जन्म क्षत्रियाचा आहे, पुढचा जन्म तुला ब्रह्मज्ञाचा मिळेल. ही त्यावेळची भाषा आहे. आज या भाषेची गरज नाही, पण तुला ब्रह्मज्ञाचा जन्म मिळेल आणि तू उद्धरून जाशील. थोडक्यात मुचकुंदाची कथा संपली. काल यवनाचा वेढा जो होता तो संपला. पण मला एक वेगळा संदर्भ या ठिकाणी दिसला आणि तो जरा मला तुम्हाला सांगायचा. आपण आतापर्यंत असं म्हणत आलोय की कलियुग कधी सुरू झालं. आता कलियुगच चालू आहे, पण कलियुग कधी सुरू झालं आपण असं म्हणतो, कारण त्याला पुरावा आहे भागवता की परीक्षित राजा होता तोपर्यंत कली त्याच्या ताब्यात होता. पुढे जन्मेजय आला आणि त्याने सर्पसत्र केला, म्हणजे कलियुगाला सुरुवात झाली. सर्पसत्र म्हणजे सूड घेणं, सूड घ्यायचा म्हणजे कली आला. आता अशा स्थितीमध्ये परीक्षेनंतर कलियुग सुरू झालं अशी आपली समजूत आहे. मी तुम्हाला आता एक भागवतातला, तर आपण भागवताचा एका अर्थ निरूपणावर अभ्यास करतो. भागवतामधल्या गोष्टी ज्या सांगितल्या माहिती नाही त्यातला माहिती व्हायला पाहिजे म्हणून मुद्दाम सांगतो. मला ते फार वेगळं वाटतंय. मुचकुंद बाहेर पडला, एक बरेच दिवस तो झोपला होता. जगापासून संपर्क तुटला होता. किती काळ झोपला कोणाच. आणि आता तो बाहेर पडला, कृष्णाला वंदन करून चरणसेवा मागून वरदान मिळवून. कृष्ण गेला मथुरेच्या वाटेनं, मुचकुंद गेला आपल्या वाटेनं. कदाचित त्याचं राज्य होतं तिकडे रघुकुलाकडे. आणि तो शब्द असे येतात, मुचकुंदानं श्रीकृष्णाला प्रदक्षिणा घातली, प्रदक्षिणा देवाला राहतो तसे, आणि गुहेच्या दारातून बाहेर पडला. आणि आश्चर्य म्हणजे त्यानं जेव्हा सभोवतालची माणसं पाहिली, पशु पाहिले, लता पाहिली, हिरवी वृक्ष पाहिल्या, तेव्हा त्याला जाणवलं आपण जे पाहिलेले होते झोपेच्या पूर्वी त्याच्यापेक्षाही सगळी माणसं अत्यंत खुजी दिसतात. हा शब्द भागवतात आहे. आता मला काय वाटतं सांग. भाष्य. मुचकुंदाला काय वाटलं, ह्या जगातली सगळीच माणसं या कलियुगामध्ये खुजी झाली आहे. जी शारीरिक उंची नव्हे, खुजी म्हणजे मनाने खुजी झाली आहे. आणि एका अर्थाने मला सांग, कलियुगात हेच झाले की नाही. कलियुग म्हणजे कलहयुग. अगदी व्याख्या आहे. कलह म्हणजे भांडण. भांडण केल्याशिवाय जेवण गोडच लागत नाही, ते आपला कलियुग आहे. बघतोय आपण आसपास काय, 2 युद्ध चालली आहे. एक 4 वर्ष चाललंय, एक 3 आठवडे चाललंय. का चाललंय कुणालाच कळत नाही. दोघंही म्हणतात आम्ही जिंकलो, काय होते बघूया. असं जर कलयुग असेल तर आता मला म्हणायचं दुसरं बघा, आपण त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करूया. म्हणून गीता ग्रंथ म्हटलं पाहिजे की कलियुगामध्ये मागच्या युगासारखी उंच माणसंच नाहीये. सत्ययुग,
त्रेतायुग, द्वापर युग यामध्ये रामकृष्ण होऊन गेले आणि कलियुगामध्ये तसे रामकृष्ण होत नाही, तशी माणसं आपल्याला दिसत नाही. आणि मग दोष असा, जेव्हा मोठी माणसं नसतात तेव्हा छोटी माणसं मोठी वाटायला लागतात. हिमालय बघितलाच नाही तर आपली पर्वती सुद्धा हिमालय वाटायला लागेल. आणि मी म्हणत नाहीये, संस्कृतमध्ये वचन आहे, ज्या ठिकाणी झाडं नाहीत मोठी मोठी तिथं एरंडाचा वृक्ष सुद्धा वृक्ष वाटतो. शब्द असे आहे, एरंडोपी द्रुमा येते. एरंडाला झाड म्हणत नाही, होळीच्या वेळेला आणतात बघा एरंड, एरंड्या वाटतात पपईच्या झाडासारख्या, पण पपई वगैरे काही नाहीये, एरंड्याच आहेत त्या. तो जो एरंड आहे त्याला वृक्ष म्हणता येत नाही. वृक्ष म्हणजे पिंपळ, वटवृक्ष. घडतं काय, शब्द संस्कृतमध्ये असं आहे, निरस्त पादपे देशे. निरस्त म्हणजे नाही, पादप म्हणजे पायानं पाणी पिणारे म्हणजे वृक्ष. कारण वृक्ष मुळ्याने पाणी पितात, त्यांना पादप म्हणतात. पादव पिबती सहा, तर ते मुळ्या पायाने पाणी पितात. मग निरस्त पादपे देशे, जिथं झाडच नाही काय होतं, एरंडोपी द्रुमायते, तिथं एरंडाला वृक्ष म्हणून मान्यता मिळते. अधिक बोलत नाही, पण खरंच असा आपल्या समाजामध्ये होतं. अरे ज्ञानेश्वरी संपूर्णच्या संपूर्ण पाप असणाऱ्या एका व्यक्तीचं नाव मी अलीकडेच महान टाइम्समध्ये ऐकलं. वालचर असं त्या व्यक्तीचं नाव आहे. वय 104 वर्ष आहे आणि संपूर्ण ज्ञानेश्वरी तोंडपाठ आहे, 9000 ओव्या. बरी सांगवानी गोष्ट नाही आहे. 10 वर्षापूर्वी पुण्यामध्ये बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते त्या वालचर आजीचा सत्कार झाला आणि त्यांनी सगळ्यांच्या देखत ज्ञानेश्वरीच्या ओव्या अर्धा तास म्हणून दाखवल्या. मला सांगा, आपल्याला तुझी आरती पाठ कर म्हटलं तरी अडचण होती, बघायला लागते आपल्याला. आधी बोलत नाही, कारण बोलत गरज नाही, पण लक्षात घ्या, खुजल पण नसलं पाहिजे. आणि गीता धर्म आपलं त्यासाठी, कशासाठी ज्ञानसत्र चाललंय. 32 वर्षे झाली, कोण ना कोणतं येतोय, काही ना काही बोलतोय, माणसं ऐकताय, पिढ्या बदलत आहे. या खुर्च्या बसणारी पूर्वीची माणसं मला दिसत नाही, खुर्च्या बदलत आहेत, माणसं येत आहेत जात आहेत, ठीक आहे, नदीचा प्रवाह आहे, पण चालू ठेवलं पाहिजे की नको. एकच वाक्य बोलतो, घरामध्ये देवघरच नाही, संध्याकाळी नंदादीप लावतच नाही, मग मुलांना नमस्कार कशाला करायचा, टीव्हीला, मोबाईलला. तुम्ही ठेवलाच नाही नंदादीप घरामध्ये, नमस्कार करायचा कोणाला. तुमच्या लक्षात आलं, हे मला भागवतात दिसत. एकीकडे म्हणतात परीक्षेच्या राजाच्या नंतर कलियुग आला, आणि त्याच भागवतात म्हणतात मुचकुंदाला भागवत दिसतं, कलियुग दिसलं. काहीतरी एक असलं पाहिजे, तुमच्या लक्षामध्ये आलं. दोन वाक्य बोलतो आणि आज थांबूया. मग कालयवनाचा वेढा सुटला. कृष्णानं आता बलरामाला बोलावून घेतलं. बहुतेक द्वारकेची व्यवस्था नीट लागली वाटतं, कारण भीती होती जरासंध हल्ला करणार. दोघंच आहेत मथुरेमध्ये, जरासंध हल्ला करणार हे लक्षात आलं. आता कृष्णानं पुन्हा ठरवलं की एकदा प्रजेला आपण बाहेर काढलंय, जरासंध हल्ले करणारच आहे, तर आपण अशी व्यवस्था करूया की आता आकडा बघा, जरासंधानं 27 वेळा हल्ला केला, 17 वेळा हल्ला केला, वेगवेगळे आकडे आहेत. कुठच्या वेळा आहे मला माहिती नाही, आपण ठरवूया. बलराम आणि कृष्णाने ठरवलं की एकदा काटा मोडूनच काढूया, जन्मी काव्याने. काय बरं, ते तर जरासंधाला खात्री पटू दे की मथुरा रिकामी झाली आहे आणि बलरामा सकट कृष्ण म्हणून बलरामाला बोलवलं. बलरामा सकट कृष्ण जरासंधाला घाबरून द्वारकेला पळून गेले, असं त्या जरासंधाला खात्री पटू दे, जो बिचारा पुन्हा लढाईचे श्रम करणार नाही. म्हणून काय करावं, जरासंधानं वेळा घातल्यानंतर खरोखर दरवाजा उडून दोघं बाहेर आले, मगाची चुक्ती, आणि जरासंधाच्या समोर पळत सुटले. आणि ते वर्णन केले, पळत सुटले म्हणजे काय, उत्तर प्रदेशामध्ये मथुरा, सगळं ओलांडून
विंध्य पर्वत ओलांडून, इथे विंध्य नाही वेगळं नाव आहे पण सांगतो, विंध्य पर्वत ओलांडून समुद्राच्या दिशेनं, आता जरासंध शहाणा असेल तर त्याला बातमी कळली असेल द्वारका निर्माण केली म्हणून, पण पळत सुटले. पण पळत सुटले असं दाखवलं नाही, एका पर्वताचा आश्रय घेतलाय. आणि जरासंध काय ताकदवान बघा, वेढा घालून थांबलेलं नाहीये. हे लोक पळतात म्हणताना मागे आलाय. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार सगळं ओलांडून विंध्य पर्वतापर्यंत यायला पाहिजे ना, सगळा आलाय. आता ते विंध्य नाव नाहीये पण फार छान नाव आहे, प्रवर्षण. प्रवर्षण म्हणजे ज्या पर्वतावर सगळ्यात जास्त पाऊस पडतो. वर्षण म्हणजे वर्षा, प्र म्हणजे प्रकर्षाने. तर त्या प्रवर्षण पर्वतावर कृष्ण आणि बलराम आले. जरासंध पाठोपाठ आला आणि कृष्णानं त्या प्रवर्षण पर्वताचं जे शिखर होतं, टोक होतं, त्या ठिकाणी जाऊन बलराम आणि कृष्ण दिसायला लागले. जरासंधाने विचार केला, कशाला त्यांच्या मागे धावायचं बरं, आता पर्वताला वेढा घालायला नको, त्या पर्वताला कडेनं लाकडं रचून आगच लावून देऊया, वणवा. काही कष्ट न करता बलराम आणि कृष्ण मृत्युमुखी पडतील, एवढं वर्णन आहे. वणवा निर्माण झाला. जरासंध वाट बघतोय किती वर जातोय. अग्नीच्या ज्वाला गगनाला भिडल्या. जरासंधाला खात्री पटली, रामकृष्ण अरे वाईट झालं, दुर्दैवानं अग्नीच्या अंडात बळी पडले. ही समजूत कायम ठेवली आणि वरून हनुमंतासारखं उड्डाण करून, रामायणात हनुमंतासारखं उड्डाण करून बलराम आणि कृष्ण सुखानं द्वारकेला पोचले. आता नेमकं कधी नंतर जरासंधाला कळलं कुणा काय माहिती नाही आपल्याला, पण इथं मात्र सांगितलंय की 11 जरा अद्भुत आहे. शिखरापासून 11 योजने उंच, मी सांगतो मला 100 मैल, 11 योजने उंच म्हणजे हनुमानच पाहिजे तसं उड्डाण करून ते द्वारकेमध्ये पोचले असं आपल्या लक्षात दिसतं. हा मात्र म्हणायला आला, चला बरं झालं, रामकृष्ण, राम म्हणजे बलराम, रामकृष्ण हे दोघंही या पर्वतावर जळून मेले. म्हणून आपल्या प्रचंड सैन्यासह मथुरेचा वेढा उठवून बिहार मधल्या मागध देशाला जरासंध परत गेला. इथं आज आपण थांबूया, बाकीचं नंतर.